Hello, friends. Hope you are all safe and healthy. Welcome to Knowledge Treasure channel. हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतो आहे 9th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी लेसन नंबर 3 करंट इलेक्ट्रिसिटी. त्यामध्ये आज आपण पाहतो आहे रेजिस्टर्स इन सिरीज. हा आपला व्हिडिओ नंबर 5 आहे. या लेसनचा प्रिव्हियस टॉपिक्स जे काही आहे ते आपण पहिल्या 4 व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेलं आहे. तर आय होप तुम्ही ते व्हिडिओ पाहिला असेल. जर पाहिला नसेल तर आय बटनवर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकतात. सो फ्रेंड्स, लेट अस बिगिन. System of resistors and effective resistance. A resistor is a two-ended component having a given amount of resistance between its two ends. इथे आपण सर्किटमध्ये बघितले तर हे जे असा स्ट्रक्चर दिसते तुम्हाला त्याला आपण काय म्हणणार आहोत तर रेजिस्टर. तर हा रेजिस्टर्समध्ये ऑलरेडी रेजिस्टन्स सेटअप केलेला असतात. तर जेव्हा आपण हा रेजिस्टर्स सर्किटमध्ये वापरतो, सर्किटमध्ये असं कनेक्ट करतो, तेव्हा त्या रेजिस्टरमध्ये पहिल्यांदा किती रेजिस्टन्स सेटअप केलेला आहे तेवढाच अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स पास होणार. ओके. इन सेव्हरल इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस ए नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड टुगेदर इन डिफरंट वेज. ओम्स लॉ इज ॲप्लिकेबल टू ऑल सच कनेक्टेड रेजिस्टर्स. जे इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस असतात त्याच्यामध्ये ते डिव्हाइस ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे तेवढं नंबर ऑफ रेजिस्टर्स कनेक्ट केला जातात. आता इथे तुम्ही फिगरमध्ये बघितले तर इथं किती रेजिस्टर्स कनेक्ट केलेला आहे तर 3 रेजिस्टर्स R1, R2, R3 असे 3 रेजिस्टर्स कनेक्ट केलेला आहे. आणि ह्या सगळ्या रेजिस्टर्सला ओम्सला ॲप्लिकेबल असतात. ओम्सला काय आहे V इज इक्वल टू IR. ह्याला आपण ओम्सला असं म्हणतो. हे ओम्सला ह्याला ॲप्लिकेबल असतात. हे जे रेजिस्टर्स 2 टाईपमध्ये लावल्या जातात किंवा कनेक्ट केल्या जातात. तर रेजिस्टर्स इन सिरीज आणि रेजिस्टर्स इन पॅरलल असे 2 टाईपमध्ये कनेक्ट केल्या जातात. ओके. नेक्स्ट आपण बघूया रेजिस्टर्स इन सिरीज. Study figure 3.8. You can see that the ends of the 3 resistors are connected so that they follow one after the other in a single line. इथे जर ह्या फिगरमध्ये तुम्ही बघितले तर 3 रेजिस्टर्स कसे कनेक्ट केलेला आहे, एक झाल्यावर एक झाल्यावर एक असे कनेक्ट केलेलं आहे. सिंगल लाईनमध्ये कनेक्ट केलेलं आहे. सो जर रेजिस्टर्स सिंगल लाईनमध्ये कनेक्टेड असेल तर त्याला आपण असे म्हणतो रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज. ओके. इन सच अरेंजमेंट द सेम करंट the same current flows through each resistor. जेव्हा रेजिस्टर्स असे सिरीजमध्ये कनेक्ट झालेले असतात तेव्हा त्याच्यामधून फ्लो होणारा करंट प्रत्येक रेजिस्टर्समध्ये सेम असणार. द व्हॅल्यू ऑफ करंट इज I अँड द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन C अँड D इज V. ओके. करंट आपण नेहमी कोणत्या सिम्बलने आपण दाखवतो तर करंट इज I अँड पोटेन्शियल डिफरन्स इज V. ओके. तर नेक्स्ट आपण इथे सांगितले द पोटेन्शियल डिफरन्स इज बिटवीन C अँड D इज V. तर V पोटेन्शियल डिफरन्स Vने डिनोट करतो. तर ह्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स कुठून कुठपर्यंत आपण फाइंड आउट करायचा तर पॉईंट C मधून D मध्ये, पॉईंट C आणि D ह्या पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स आपण फाइंड आउट करायचा. ते काय असणार ते असणार V. ओके. नेक्स्ट द 3 रेजिस्टर्स R1, R2 अँड R3 आर कनेक्टेड इन सिरीज इन द सर्किट. तर इथे 3 रेजिस्टर्स आहे R1, R2, R3. ते कसे कनेक्ट केलेलं आहे तर सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं आहे. If V1, V2, V3 and V3 are potential differences of every resistors R1, R2 and R3 respectively, then V is equal to V1 plus V2 plus V3. तर R1 चं पोटेन्शियल डिफरन्स आहे V1, R2 चं पोटेन्शियल डिफरन्स आहे V2. प्रत्येक रेजिस्टर्सचा पोटेन्शियल डिफरन्स आपण फाइंड आउट केले की R1 चा पोटेन्शियल डिफरन्स असणार V1, R2 चा आहे V2, R3 चा आहे V3. तर पोटेन्शियल डिफरन्स, टोटल पोटेन्शियल डिफरन्स काय असणार म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पॉईंट C अँड D ते काय असणार तर V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. हे झाला फर्स्ट इक्वेशन असं आपण त्याला डिनोट करायचं. ओके. हे झालं फर्स्ट इक्वेशन. दॅट इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पॉईंट C अँड D. नेक्स्ट इफ RS म्हणजे काय आहे तर जेव्हा आपण असे लिहितो RS असं लिहितो. ओके. जेव्हा आपण असं RS असं लिहितो तेव्हा काय समजावून घ्यायचा रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज. ओके.
The effective resistance between C and D, RS is the effective resistance between C and D. Then according to Ohm's law, what is Ohm's law? Ohm's law is nothing but V is equal to IR. V is equal to IR हे Ohm's law. इथं रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, सो आपण काय लिहिणार आहोत? V इज इक्वल टू I इंटू RS असं लिहिणार. तर प्रत्येक रेजिस्टरला आपण असे ओम्सला अप्लाय केले तर काय मिळणार आहे आपल्याला? V1 फर्स्ट रेजिस्टरचा पोटेन्शियल डिफरन्स V1 इज इक्वल टू I इंटू R1 असे मिळणार. तर सेकंड रेजिस्टरचा पोटेन्शियल डिफरन्स V2 इज इक्वल टू IR2 असे मिळणार. तर थर्ड रेजिस्टरचा पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज V3 इज इक्वल टू I इंटू R3 असे मिळणार. हे आपण ओम्सला ॲप्लिकेबल केलं. तर ओम्सला काय आहे? V इज इक्वल टू IR. इथं RS का घेतलेला आहे? तर रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, सो आपण घेतलेला आहे IRS, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन द पॉईंट C अँड D. हे झाला IRS. तर V1 द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पॉईंट्स बिटवीन द रेजिस्टर R1च्या मध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स कसे असणार? V1 इज इक्वल टू IR1. V2 सेकंड रेजिस्टर्समध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती असणार? V2 इज इक्वल टू IR2. थर्ड रेजिस्टरमध्ये असे पोटेन्शियल डिफरन्स असणार. तर हे जे सगळं आपण फर्स्ट इक्वेशन काय आहे? इथं फर्स्ट इक्वेशन आहे V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. इथे आपण ह्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केले तर आपल्याला काय मिळणार? V म्हणजे काय आहे? IRS. तर V1 म्हणजे काय आहे? V1 इज नथिंग बट IR1 प्लस V2 म्हणजे काय आहे? IR2. सो लिहूया IR2 प्लस V3 म्हणजे काय आहे? IR3. सो आपण लिहूया IR3. इथे आपण ऑब्झर्व केले तर I कॉमन आहे, सो आपण असं करूया IRS इज इक्वल टू I इंटू R1 प्लस R2 प्लस R3 असे आपण लिहू शकतो ना. तर I ह्या बाजूला पण आहे, ह्या बाजूला पण आहे, दोन्ही बाजूला असल्यामुळे I गेट्स कॅन्सल, किंवा आपण डिवाइड बाय I केले तर I गेट्स कॅन्सल. सो आपल्याला काय राहते? RS इज इक्वल टू I गेट्स कॅन्सल बिकॉज इट इज दॅर इन बोथ द साइड्स, सो कॅन्सल होते. RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 असे येणार. ओके, सो हे काय असणार? इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स RS इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ फर्स्ट रेजिस्टर प्लस रेजिस्टन्स ऑफ सेकंड रेजिस्टर प्लस रेजिस्टन्स ऑफ थर्ड रेजिस्टर. सो जर आपण N रेजिस्टरचं सर्किटमध्ये कनेक्ट केले तर आपण इथं 3 रेजिस्टर्स कनेक्ट केलेला आहे. तसंच आपण N नंबर ऑफ रेजिस्टर्स इथं अजून भरपूर सारे असा N नंबर ऑफ रेजिस्टर्स असे कनेक्ट केले तर तेव्हा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय असणार? RS इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, सो RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस असा किती? प्लस RN, वेर N इज द नंबर ऑफ रेजिस्टर्स. किती रेजिस्टर्स आपण कनेक्ट केलेला आहे त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल रेजिस्टरचा रेजिस्टन्सचा सम म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असणार. प्रत्येक रेजिस्टरमध्ये करंट फ्लो सेम असणार, तर रेजिस्टन्स वेगळा असणार. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर्स. ओके, नेक्स्ट बघूया. हे झालं आपल्याला इथं RS. If N resistors are connected in series, then RS is equal to R1 plus R2 plus R3 plus etc. plus RN, where N is the number of resistors. Okay. Next, if resistors are connected in series, जर resistors connected series मध्ये connect झाले तर आपल्याला फर्स्ट पॉईंट काय दिलेला? द सेम करंट फ्लोज थ्रू ईच रेजिस्टर्स. प्रत्येक रेजिस्टरमध्ये करंट फ्लो कसा असणार? सेम असणार. The effective resistance of the resistors is equal to the sum of their individual resistance. म्हणजे काय? आत्ताच आपण बघितलेलं आहे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स RS is equal to R1 plus R2 plus R3. जेव्हा 3 रेजिस्टर्स सिरीजमध्ये कनेक्ट केले तर आपल्याला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असं मिळणार. म्हणजे काय? इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू त्या रेजिस्टन्समध्ये किती रेजिस्टर्स कनेक्टेड झालेला आहे त्यांचा रेजिस्टन्सचा सम. ओके. Third point, the potential difference between the two streams of the arrangement is equal to the sum of the potential difference across individual resistors. म्हणजे काय? ह्या रेजिस्टन्समध्ये R1 रेजिस्टर असेल तर त्याच्यामध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स ह्याला आपण काय म्हणतो? V1. तर ह्याला आपण R2 रेजिस्टर्समध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स त्याला आपण V2, R3 मध्ये असणारा V3 असे म्हणणार. तर इफेक्टिव्ह पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एक्स्ट्रीम पॉईंट्स म्हणजे इथं C आणि D. इथे आपण रेजिस्टर्स 3 रेजिस्टर्स कनेक्ट केलेला आहे, तर तुम्ही इथे फिगरमध्ये बघू शकता. तर इफ C आणि D मध्ये एक्स्ट्रीम एंड्स ऑफ द रेजिस्टर्स, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम एंड्स ऑफ द रेजिस्टर म्हणजे C आणि D मध्ये असणारा रेजिस्टर्स काय असतात? तर
त्या सर्किट तर ते काय असणार V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 असे असणार. म्हणजे किती पोटेन्शियल डिफरन्स आहे ते त्या सर्किटमध्ये असणारा रेझिस्टरवर डिपेंड असणार. जर 4 रेझिस्टर असेल तर प्लस V4 असे किती रेझिस्टर आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट. द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इज लार्जर दॅन दी ईच ऑफ द इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स. म्हणजे काय, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स जे आहे ते इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्सपेक्षा जास्त असणार. कारण RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस एक्सेट्रा प्लस RN. सो जर आपण इथे R1 इज 1 ओम, R2 इज 2 ओम, R3 इज 3 ओम असे आपण 3 रेझिस्टर्स घेतलेला आहे एका सर्किटमध्ये. आणि R1चा रेझिस्टन्स आहे 1 ओम, R2चा 2 ओम आहे, R3चा 3 ओम आहे. तर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काय असणार, 1 प्लस 2 प्लस 3 म्हणजे 6 असणार. इथे आपण बघितलं की 6 काय आहे, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. हे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स R1 पेक्षा जास्त आहे का कमी आहे, तर जास्त आहे. RS इज ग्रेटर दॅन इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स R1. अगेन 6 इज ग्रेटर दॅन 2, 6 इज ग्रेटर दॅन 3 म्हणजे 6 इज ग्रेटर दॅन R1, 6 इज ग्रेटर, RS इज ग्रेटर दॅन. ह्याचं आपण कन्क्लुजन कसं सांगू शकतो, RS इज ग्रेटर दॅन R1, RS इज ग्रेटर दॅन R2, RS इज ग्रेटर दॅन R3. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, तर ऑब्वियस आहे RS म्हणजे काय आहे, त्या सर्किटमध्ये असणारा सगळे रेझिस्टन्सचा सम आहे. सगळा रेझिस्टन्सचा सम आहे. सो RS ऑलवेज ग्रेटर दॅन द इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स ऑफ द रेझिस्टर. ओके, नेक्स्ट 5th वन, दिस अरेंजमेंट इज यूज टू इनक्रीज द रेझिस्टन्स इन ए सर्किट. आता ह्या ठिकाणी आपण काय बघितलं, प्रत्येक वेळी रेझिस्टन्स ॲड होतो. म्हणजे RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. म्हणजे जेव्हा रेझिस्टर्स सिरीजमध्ये कनेक्ट करतो तेव्हा रेझिस्टन्स ॲड होतात. म्हणजे सर्किटमध्ये रेझिस्टन्स इनक्रीज करण्यासाठी आपण रेझिस्टर्स सिरीजमध्ये कनेक्ट करतो. ओके, आफ्टर दॅट विल सी, डू यू नो when resistors are connected in series they are connected one after another. इथे आपण बघू शकतो जेव्हा रेझिस्टर्स सिरीजमध्ये कनेक्ट करतो तेव्हा रेझिस्टर्स एक नंतर एक असे कनेक्ट केला जातात. सपोज नेक्स्ट काय सांगितलेलं आहे का, इफ एनी वन ऑफ देम डज नॉट फंक्शन द सर्किट ब्रेक्स, देर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. जर इथे एखादी रेझिस्टर बंद पडला, ते 3 रेझिस्टर आहे, तर हे रेझिस्टर बंद पडला, सेकंड रेझिस्टर हे बंद पडला, वर्क करत नाही, फंक्शन करत नाही, तेव्हा काय होणार, त्या सर्किट ब्रेक होणार आणि इलेक्ट्रिसिटी, इथे सर्किट ब्रेक होते, इलेक्ट्रिसिटी पुढे पास होते का, नाही, पुढे पास होणार नाही. सो इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे, थर्ड पॉइंट काय दिलेला आहे, इफ 2 bulbs are connected in series they will both give less light than if they had been connected individually. जर 2 बल्ब्स असं कनेक्टेड सिरीजमध्ये, आता आपण बल्बचा सिम्बल काय आहे, हे बल्बचं सिम्बल आहे, तर हे 2 बल्ब्स असं सिरीजमध्ये कनेक्ट झाले तर प्रत्येक रेझिस्टर्समध्ये करंट कसे पास होणार, सेम अमाऊंट ऑफ करंट इज फ्लोईंग. सो हे 2 बल्ब्स असं कनेक्ट केल्यावर ह्या 2 बल्बमध्ये करंट शेअर होणार. सो जेव्हा आपण एकच बल्ब लावतो सर्किटमध्ये तेव्हा किती आपल्याला लाईट मिळत असते, त्याच्यापेक्षा कमी लाईट इथे आपल्याला मिळणार. जेव्हा आपण 2 बल्ब असा कनेक्ट करतो तेव्हा आपल्याला एकच बल्ब जेव्हा आपण लावतो त्याच्यापेक्षा कमी लाईट इथे मिळणार. दोघांना कमी लाईट मिळणार. ओके, इंडिव्हिज्युअल लाईट लावले तर किती लाईट मिळते, त्याच्यापेक्षा कमी लाईट इथे मिळणार. जर 3 बल्ब, ओके, if 2 bulbs are connected in series they will both give less light than if they had been connected individually. If 3 bulbs are connected in series their light output will decrease further. इथं आपण 2 लाईट लावला, पहिला एकच लाईट लावला तेव्हा आपल्याला जास्त लाईट मिळाला. आपण 2 लाईट असा 2 बल्ब असा सिरीजमध्ये लावल्यावर आपला लाईट कमी झाला. आता 3 बल्ब लावणार, 3 बल्ब असं सिरीजमध्ये लावले की परत त्याचा लाईट कमी होणार. आता 4 बल्ब लावले तर अजून कमी होणार. असे सिरीजमध्ये आपण जेव्हा जास्त बल्ब असे कनेक्ट करतो तेव्हा इंडिव्हिज्युअल बल्ब, आपण एकच बल्ब जेव्हा आपण कनेक्ट करतो तेव्हा आपल्याला किती लाईट मिळते त्याच्यापेक्षा कमी इथे लाईट मिळणार. ओके, असे थोडं सगळा 3 बल्बला पण थोडं लाईट मिळणार, म्हणजे कमी लाईट मिळणार. ओके, नेक्स्ट आपण बघूया प्रॉब्लेम सॉल्व्ड एक्झाम्पल्स फॉर रेझिस्टर्स इन अ सिरीज. फर्स्ट वन आहे, द रेझिस्टर्स हॅव्हिंग रेझिस्टन्सेस ऑफ 15 ओम, 3 ओम अँड 4 ओम आर कनेक्टेड इन सिरीज. व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इन द सर्किट. तर आपण बघूया फर्स्ट वन, R1 दिलेला आहे,
R1 काय आहे 15 ओम, R2 3 ओम, R3 4 ओम. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स RS म्हणजे काय आहे, RS इज नथिंग बट R1 प्लस R2 प्लस R3. R1 किती 15 ओम प्लस R2 किती 3 ओम प्लस R3 किती 4 ओम. 15 प्लस 3 18, 18 प्लस 4 22. सो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किती असणार 22. रेझिस्टन्सचा युनिट काय आहे ओम. सो आपण लिहिणार 22 ओम. Okay, therefore the effective resistance in the circuit is 22 ohm. Example 2. Two resistors having resistance of 16 ohm and 14 ohm are connected in series. Let us see. Two resistors R1 and R2 are connected in series. Okay, connected in series. Then what is the value of R1? R1 किती आहे 16 ओम आहे, R2 किती आहे 14 ओम आहे. तर ह्यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स किती असणार, इथं आपण व्होल्टमीटर लावलेला आहे, ह्यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स असणार 18 व्होल्ट. सो व्हॉट यू हॅव टू फाइंड आउट, कॅल्क्युलेट द करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचा, I फाइंड आउट करायचा. अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द एंड ऑफ ईच इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. अजून एक क्वेश्चन आहे, काय फाइंड आउट करायचा, ईच रेजिस्टर्स मधला R1 ह्याच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, ते असणार V1 आणि V2. सेकंड रेजिस्टरच्या मध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स V2 ते काय आहे आपल्याला फाइंड आउट करायचं. वी नो ओम्सला, पहिला आपण फाइंड आउट करूया. ओम्सला काय सांगते आपल्याला, V इज इक्वल टू I इंटू R. Vचं व्हॅल्यू माहिती आहे 18 व्होल्ट. Rचं व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचा. कसे फाइंड आउट करायचा, तर रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज. सो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स RS इज इक्वल टू R1 प्लस R2. सो R1 किती आहे, R1 आहे 16 प्लस R2 किती आहे 14. 16 प्लस 14 इज नथिंग बट 30 ओम. ओके, नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचा V दिलेला आहे, तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं I कसे फाइंड आउट करायचं, I इज इक्वल टू V अपॉन R. ओके, V किती आहे 18 व्होल्ट अपॉन R किती आहे 30. 6 3 जा 18, 6 5 जा 30. सो 3 अपॉन 5 आला. 3 अपॉन 5 ला आपण काय सांगू शकतो, 0.6 एम्पियर. करंटचं युनिट काय आहे एम्पियर. सो आपल्याला I मिळाला एम्पियरमध्ये 6.6 सॉरी I मिळाला किती, I इज इक्वल टू 0.6 एम्पियर. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचा, V1 किती V2 किती. V इज इक्वल टू V1 प्लस V2 हो ना. सो आपल्याला I माहित आहे, V माहित आहे, R किती आहे R1 माहित आहे, R1 इज 16 ओम, R2 इज 14 ओम. करंट इज सेम सिरीजमध्ये. जेव्हा आपण रेजिस्टर्स सिरीजमध्ये कनेक्ट करतो तेव्हा करंट प्रत्येक रेजिस्टरमध्ये सेम असतात. सो आपण फाइंड आउट करूया V1 इज इक्वल टू I इंटू R1. I किती आहे 0.6 इंटू R1 किती 16. सो 16 6 जा 96. सो पॉईंट कुठं घालायचा, एक डिजिट झाल्यावर पॉईंट घालायचा डेसिमल पॉईंट. सो 9.6 पोटेन्शियल डिफरन्सचा युनिट काय आहे व्होल्ट. सो 9.6 व्होल्ट. नेक्स्ट आहे V2 फाइंड आउट करायचं. V2 इज इक्वल टू I इंटू R2. I किती आहे 0.6 इंटू R2 किती आहे 14. 14 6 जा 84. सो पॉईंट डेसिमल पॉईंट कुठं लिहायचा, एक डिजिट झाल्यावर डेसिमल पॉईंट लावायचा. सो 8.4 व्होल्ट. दिस इज द आन्सर. V1 मिळाला, V2 मिळाला, I मिळाला. दिस इज द आन्सर फॉर क्वेश्चन. ओके, सो कन्क्लूजन कसं करायचं आपण, द करंट फ्लोईंग इन द सर्किट इज 0.6 एम्पियर अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द एंड ऑफ द रेजिस्टन्सेस 16 ओम अँड 14 ओम आर 9.6 व्होल्ट अँड 8.4 व्होल्ट रेस्पेक्टिव्हली. असे कन्क्लूजन करायचं. ओके, नेक्स्ट आहे, डू यू नो द रेजिस्टन्स ऑफ सम कंडक्टर्स बिकम्स नियरली झिरो इफ देअर टेम्परेचर इज डिक्रीज्ड अप टू ए सर्टन व्हॅल्यू क्लोज टू 0 केल्विन. सच कंडक्टर्स आर कॉल्ड सुपर कंडक्टर्स. काही कंडक्टर्समध्ये असे पण असतात त्यांच्या रेजिस्टन्स 0 मध्ये येतात जेव्हा त्यांचं टेम्परेचर 0 केल्विनपर्यंत डिक्रीज करणार. त्यांचा रेजिस्टन्स 0 होतो जेव्हा आपण त्यांचं टेम्परेचर 0 केल्विनपर्यंत डिक्रीज करणार. त्या कंडक्टर्सला आपण काय म्हणणार, सुपर कंडक्टर. सो ज्या कंडक्टरचा असे पण आपण डिफाईन करू शकतो, ज्या कंडक्टरचा टेम्परेचर 0 केल्विनपर्यंत डिक्रीज केल्यावर त्यांच्यामधला रेजिस्टन्स 0 होते, अशा कंडक्टर्सला आपण सुपर कंडक्टर्स असे म्हणतो. सम कंडक्टर्स डू नॉट ओबे ओम्स लॉ. आतापर्यंत आपण शिकलेलं आहे कंडक्टर्स कोणत्या लॉ ओबे करतात, फॉलो करतात, ओम्स लॉ फॉलो करतात. व्हॉट इज ओम्स लॉ, V इज इक्वल टू IR. तर काही कंडक्टर्स ओम्सला फॉलो करत नाही. सच कंडक्टर्स आर कॉल्ड नॉन ओमिक कंडक्टर्स. त्या कंडक्टर्सला आपण काय म्हणतो, नॉन ओमिक कंडक्टर्स असे म्हणतो. एक्झाम्पल आपण क्रिस्टल, व्हॅक्यूम ट्यूब्स हे एक्झाम्पल आपण देऊ शकतो. त्यांच्यामध्ये ओम्सला ओबे होत नाही. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रेजिस्टर्स इन पॅरललमध्ये रेजिस्टर्स कनेक्ट केल्यावर V पोटेन्शियल डिफरन्स, करंट आणि रेजिस्टन्समध्ये काय चेंजेस होते
हे सगळं आपण शिकणार आहोत. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी ह्यासारखे नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि त्याचबरोबर खाली कमेंट करायला विसरू नका.